आहे मित्र, हा प्रश्न मला नेहमी विचारला जातो की सर 30 दिवसामध्ये इंग्रजी बोलता येईल का बरं? माझं उत्तर असतं होय, शक्य आहे. जर तुम्ही मी सांगितलेल्या प्लॅननुसार जर तुम्ही काम तर 30 दिवसामध्ये पण तुम्हाला इंग्लिश बोलणं शक्य आहे. परंतु त्यासाठी तुम्हाला काही गोष्टी लक्षात घ्याव्या लागतील. कोणत्या गोष्टी? तर तुम्ही 30 दिवसामध्ये कधी पण इंग्लिश बोलायला लागलात तर ते जमणार नाही. त्यासाठी तुम्हाला पद्धतशीर एक टाइम टेबल बनवावं लागणार आहे. 30 दिवसाचा टाइम टेबल की ज्याच्यामध्ये रोज 2 तासाची प्लॅनिंग असणार आहे. ठीक आहे. आणि त्यामध्ये एक दिवसही तुम्हाला सुट्टी घ्यायची नाही. म्हणजे 30 दिवस रोज 2 तास कन्सिस्टंटली जर तुम्ही इंग्रजी बोलण्याची प्रॅक्टिस करू लागलात, मी सांगितलेल्या प्लॅनवर काम करू लागलात, मी या ठिकाणी तुम्हाला 8 गोष्टी सांगणार आहे. त्या 8 पॉईंटवर तुम्ही रोज 2 तास काम करू लागलात ना तर मित्र 30 दिवसामध्ये पण तुम्हाला इंग्लिश बोलणं सहज शक्य आहे. तुम्ही म्हणाल अशा कोणत्या 8 गोष्टी आहे? तर आपण बघूया अशा कोणत्या 8. मित्र यातली पहिली जर कोणती गोष्ट असेल ना तर पहिली आहे वी हॅव टू स्टार्ट लिसन. ओके, आपल्याला इंग्रजी ऐकायला सुरुवात करायचं आहे. तुम्ही म्हणाल सर काय ऐकायचं? जे जे इंग्रजीमध्ये तुम्हाला ऐकायला मिळते ते ते ऐकायचं. तुम्हाला माहीत आहे इंग्रजी मूव्हीज असतात हॉलिवूडच्या, त्या लक्षपूर्वक बघायच्या, ऐकायच्या, त्यातली भाषा समजून घ्यायची. क्रिकेटची कॉमेंट्री ऐकायची, त्यातली भाषा समजून घ्यायची इंग्लिशमध्ये, मराठी नाही, हिंदी नाही. ठीक आहे. न्यूज ऐकायच्या, टी व्हीच्या ऐकायच्या, यूट्यूबच्या ऐकायच्या किंवा यूट्यूबवर इंग्लिशबद्दल वेगवेगळे व्हिडिओज असतात, स्टोरीज असतात, त्या रोज ऐकायच्या. प्लॅनिंग बनवायची की मी रोज 2 तास काय करणार आहे. तर 2 तासामध्ये ज्या मी 8 गोष्टी सांगणार आहे, 8 पैकी आज 4 आणि उद्या 4 करायच्या. अशा पद्धतीने जर तुम्ही सतत 30 दिवस काम जर केलं मित्र तर तुम्हाला नक्की इंग्रजी बोलता येईल. जर तुम्हाला 30 दिवसानंतर नाही इंग्रजी बोलता आलं ना तर प्लीज कॉमेंटमध्ये मला सांगा. तुमच्यापैकी जे कोणी या प्लॅननुसार काम करायला तयार आहे मित्र कॉमेंटमध्ये मला सांगा की सर मी आजपासून या प्लॅनवर काम करायला सुरुवात करतोय. आणि 30 दिवसानंतर मला परत कॉमेंट करा की मी 30 दिवस याच्यावर काम केलेलं आहे. ठीक आहे. तर हा झाला पहिला मुद्दा. जे जे तुम्हाला ऐकायला भेटतंय ते ते तुम्हाला ऐकायचं आहे. मग रिलिजियस प्रोग्राम असतील, यूट्यूबचे व्हिडिओज असतील, काही पण ऐका. कारण लिसनिंगमुळे काय होतं मित्र, आपली जी लँग्वेज आहे ती डेव्हलप व्हायला सुरुवात होते, आपली व्होकॅब्युलरी वाढते. इंग्लिशमध्ये कोणकोणत्या प्रकारचे पॅटर्न्स आहेत सेंटेन्सचे ते आपल्या लक्षात येतात. इंग्लिशमध्ये बोलण्याचे ॲक्सेंट्स कसे आहेत ते आपल्या लक्षात येतात. आणि ही भाषा बोलायची कशी ते आपल्या लक्षात येते. म्हणून लिसन करणं फार इम्पॉर्टंट आहे. जो कोणी बोलतोय त्याला लक्ष देऊन ऐकायचं. हा झाला पहिला पॉईंट. हा तुम्हाला लक्ष देऊन रोज करायचा आहे. आता दुसरा एक पॉईंट आहे त्याच्यावर तुम्हाला काम करायचं आहे. बिकॉज यू नो दॅट इफ यू हॅव टू स्पीक इंग्लिश यू नीड सम वर्ड्स, व्होकॅब्युलरी इज नीडेड. आपल्याला व्होकॅब्युलरी वाढवावं लागणार आहे. मग कशी वाढवायची? जर व्होकॅब्युलरी वाढवायची असेल तर सगळ्यात आवश्यक असतात नाउन्स, नामे. मग आता काय करायचे तुम्हाला, जे जे तुम्हाला वस्तू किंवा जे जे नाव दिसतं, जे जे वस्तू व्यक्ती दिसतं ते लिहून काढायचं आणि त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात, मामाला काय म्हणतात, भिंतीला काय म्हणतात, घराला काय म्हणतात, रस्त्याला काय म्हणतात, अशी प्रत्येकाची मराठी इंग्लिशमध्ये नावं लिहून काढायची. ओके. दुसरी गोष्ट काय करायची, ज्या ज्या क्रिया दिसतात, कुत्रा पळतो तर पळतोला इंग्लिशमध्ये काय म्हणतात, माणूस बोलतो तर बोलतोला इंग्लिशमध्ये काय म्हणतात, किंवा सचिन खेळतो तर खेळतोला इंग्लिशमध्ये काय म्हणतात. अशा जेवढ्या काही ॲक्शन आहेत जवळपास अशा 200 ॲक्शन मराठीमध्ये लिहून काढायचे आणि त्यांना इंग्लिशमध्ये काय म्हणतात हे पण लिहून काढायचं. हे केलं. आता जे नावं तुम्ही 200-300 लिहून काढलेत त्यांना डिस्क्राईब करायचं. सपोज कुत्रा कसा आहे, स्मॉल आहे, बिग आहे, मग त्यांना ॲडजेक्टिव्हच्या मदतीने त्यांना डिस्क्राईब करायचं. आणि नंतर तुम्ही 2 नंबरला ज्या वर्ब्स लिहून काढलेत, क्रिया, त्या क्रियांना पण डिस्क्राईब करायचं. कसं डिस्क्राईब करायचं? समजा कुत्रा पळतो तर कसा पळतो, स्लो, फास्ट, केअरफुली, केअरलेसली, अशा प्रकारचे ॲडव्हर्ब वापरून त्या ज्या क्रिया आहेत त्यांना पण डिस्क्राईब करायचं. तर अशी प्रॅक्टिस आपल्याला रोज 2 तास करावी लागणार आहे. आणि किती दिवस करायची? फक्त 1 महिना. सुट्टी मारायची नाही. पण कन्सिस्टन्सी इज व्हेरी इम्पॉर्टंट डिअर फ्रेंड्स. तर या प्लॅनवर सगळे काम करणार आहेत. आत्ता पण जो कोणी काम करायला तयार आहे या प्लॅननुसार प्लीज मला कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करा. जर व्हिडिओ आवडला असेल मित्रो तर नक्की व्हिडिओ तुम्ही सबस्क्राईब करायला
विसरू नका. आता तुम्ही म्हणाल सर तिसरी गोष्ट कोणती आहे? वाचायला सुरुवात करायची आहे. ओके, वी हॅव टू स्टार्ट नाऊ रीडिंग. परत रीडिंगमुळे व्हॉकॅब्युलरी वाढणार आहे. परत रीडिंगमुळे तुमचं वर्ड सेंटेन्स पॅटर्न्स आहेत ते तुमच्या लक्षात येणार आहे. रीडिंगचा फार मोठा फायदा आपल्याला, वेगवेगळ्या प्रकारचे वाक्य कसे असतात ते लक्षात येणार आहे. काय वाचायचं? नॉवेल वाचा, पुस्तके वाचा, किंवा आपल्या मुलांच्या पुस्तकामध्ये छोटे छोटे इंग्लिशच्या स्टोरीज असतात त्या वाचा, किंवा न्यूजपेपरमधले आर्टिकल्स असतात ते वाचा. काही न्यूज असतील तर न्यूज वाचा, जोक्स वाचा, जे जे तुम्हाला वाचायला रोज भेटेल काही पण वाचा. नक्कीच तुमच्या इंग्लिशमध्ये रीडिंगमुळे फायदा होणार आहे मित्र. पाचवी गोष्ट तुम्हाला काय करायची? ओके, पाचवी गोष्ट आपल्याला करायची आहे की रोज आपल्याला काय करायचं आहे? 10 सेंटेन्सेस लिहायचे. रोज एक टॉपिक काढायचा, त्या टॉपिकवर 10 वाक्य लिहायचे. कशावर? कोणताही एक सब्जेक्ट घ्या, त्या सब्जेक्टवर माझं घर किंवा माझं डेली रुटीन काय आहे, किंवा आमच्या घरामध्ये हा जो कुत्रा आहे या कुत्र्याबद्दल 10 वाक्य लिहितो, किंवा माझ्या मम्मीबद्दल मी 10 वाक्य लिहितो, माझ्या ब्रदरबद्दल 10 वाक्य लिहितो. जे काही तुम्हाला सब्जेक्ट सुचतोय ना, रोज त्याच्याबद्दल 10 वाक्य लिहून काढायचे. कारण लिहिण्याची, रायटिंगची प्रॅक्टिस आपण याच्यामुळे काय करतोय? स्वतःमध्ये डेव्हलप करतोय. म्हणून रोज या 2 तासामध्ये आपण जो प्लॅन करतोय त्यामध्ये मी रोज 10 वाक्य लिहिणार म्हणजे लिहिणार. हा पण प्लॅन प्रत्येकाने केला पाहिजे. ठीक आहे, पुढे काय करायचंय? तर आता मित्र पिक्चर मेथड वापरायची. पिक्चर मेथड काय असते की जे जे आपण असे काही चित्र जमा करायची, किंवा गुगलवर तुम्ही गेलात तर गुगलवर तुम्हाला भरपूर पिक्चर बघायला भेटतात. तर ते पिक्चर असं समोर घेतलं की ते पिक्चर काय करायचं? इंग्लिशमध्ये त्याच्याबद्दल वाक्य तयार करायचा प्रयत्न करायचा. जसं की या पिक्चरमध्ये तुम्हाला काय दिसतंय? देर आर सम चिल्ड्रन, दे आर बॉईज, व्हॉट आर दे डुईंग? दे आर प्लेईंग. ओके, व्हॉट इज दॅट वन बॉय डुईंग? दॅट वन बॉय इज लुकिंग टू अदर बॉय. जे जे पॉसिबल आहे तुम्हाला या पिक्चरमध्ये ते तुम्ही डिस्क्राईब करायचं. एक पिक्चर घ्यायचा, प्रत्येक पिक्चरवर 10 वाक्ये बोलायला सुरुवात करायची. ही एक पद्धत तुम्हाला वापरायची. 6वी गोष्ट काय करायची? 6वी गोष्ट मित्र आपल्याला आता काय करायचं? आपल्या मित्रासोबत 6वी गोष्ट आपल्याला काय करायची? तर मित्र आपल्याला आता बोलायला सुरुवात करायची. कुणासोबत बोलायचं? ज्याच्यासोबत आपल्याला इंग्रजी बोलणं पॉसिबल आहे. आपला रिलेटिव्ज असेल, किंवा फॅमिली फ्रेंड असेल, किंवा कोणीही असेल. ओके, त्यांच्यासोबत तुम्ही इंग्लिशमध्ये बोलू शकता. किंवा जर कोणीच नाही इंग्लिश बोलायला भेटलं तर आपल्या मोबाईलमध्ये ChatGPT असतो. ChatGPT सोबत इंग्लिशमध्ये बोला, ChatGPT तुमच्यासोबत बोलेल. इवन तुमच्या मिस्टेक पण तो सांगेल की काय होतंय म्हणून. किंवा तुम्हाला ChatGPT सोबत नसेल तर जेमिनात AI आहे. आपल्या मोबाईलमध्ये जवळपास 10-15 AI ॲप्लिकेशन असतात. त्याच्यापैकी कोणत्याही एका AI ॲप्लिकेशनसोबत तुम्ही चांगल्या पद्धतीने बोलू शकता. म्हणजे मी तुम्हाला 8 गोष्टी सांगतो, रोज एवढ्या गोष्टीवर कामं करायची. 7वी जर कोणती गोष्ट असेल तर मित्रांनो 7वी गोष्ट आहे आपल्याला ग्रामरचं एक्सरसाइज करायचं. जे काही आपण रोज करतोय ते करत असताना मी काही चुका तर करत नाही, याच्यामध्ये ग्रामरच्या काही चुका तर माझ्याकडून होत नाहीत, किंवा मी जे बोलतोय याच्यामध्ये टेन्सेस व्यवस्थित वापरतोय का, मॉडल ऑक्झिलरीज व्यवस्थित वापरतोय का, प्रिपोजिशन्समध्ये माझ्या काही चुका होतात का? तुम्हाला माहीत आहे प्रिपोजिशन्स वापरताना फार चुका होतात. हेल्पिंग वर्ड्स मी व्यवस्थित वापरतोय का ते आपण चेक केलं पाहिजे. कंजंक्शन्स 2 वाक्य जोडण्यासाठी वापरतात, ती मला वापरता येतात का ते पण आपण चेक केलं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी आपण बघणं मित्रहो गरजेचं आहे. पुढचा एक पॉईंट आहे की काय, आपण जे जे काही ॲप्लिकेशन वापरतोय किंवा जे ज्या वस्तू आपण वापरतोय, मग याच्यामध्ये मोबाईल असेल, लॅपटॉप असेल, कम्प्युटर असेल, ह्या सगळ्यांची लँग्वेज इंग्लिश करायची. याचा फायदा काय होईल? तर रोज तुम्हाला काही ना काहीतरी नवीन शब्द इंग्लिशमध्ये बघायला भेटतील. तर हे शब्द बघून बघून काय होतात? आपले पाठ होऊन जातात. म्हणून जेवढे काही तुमचे ॲप्लिकेशन आहेत त्या सगळ्यांची लँग्वेज काय करायची? किंवा मोबाईल असेल, मोबाईलची लँग्वेज इंग्लिश करा. लॅपटॉप आहे त्याची लँग्वेज इंग्लिश करा. कम्प्युटरची लँग्वेज इंग्लिश करा. किंवा अजून तुम्ही काहीतरी वापरताय त्याची पण लँग्वेज तुम्ही इंग्लिशमध्ये करायची. तर हे झाले सगळे पॉईंट्स, तुम्हाला याच्यावर रोज काम करायचे. आता मी तुम्हाला शेवटचा एक पॉईंट सांगतो की तुम्हाला याच्यावर पण काम केलं पाहिजे. हा फार महत्त्वाचा पॉईंट आहे. ओके, तुम्ही आता सगळ्या गोष्टी करताय, एक गोष्ट अजून सगळ्यांनी करायची. काय? स्वतःला बोलायला सुरुवात करायची. रोज स्वतःशीच बोलायचं इंग्लिशमध्ये. जे जे तुम्ही शिकलात त्या प्रकारचे वाक्य तयार करायचे. आरशासमोर उभा राहायचं, त्याला आपण मिरर मेथड म्हणतो, आणि आरशासमोर इंग्लिशमध्ये बोलायला लागायचं. आणि मी काय चुका करतोय ते चेक करायचं की मी बरोबर बोलतोय का चूक करतोय.
हे रोज करायचं. तर मित्र, असे मी तुम्हाला 8 पॉईंट सांगितलेत. पुढचे 2 महिने जर तुम्ही याच्यावर काम केलं ना, नक्की तुम्हाला इंग्रजीमध्ये बोलता येणार आहे. लक्षात ठेवा, पण सुट्टी मारायची नाही. रोज 2 तास करायचे, प्लस या 8ही पॉईंटवर आलटून पलटून सातत्याने काम करायचं. मित्र, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल ना, तर लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्ही खरंच प्रॅक्टिस करायला सुरुवात करतायत का नाही ते मत मांडायला पण विसरू नका. आणि शेवटी एक मला सांगायचं आहे की या व्हिडिओला प्रत्येकाने हाईप केलं पाहिजे. तुम्हाला माहिती आहे, तुमचे लाईक्स, कॉमेंट्स, सबस्क्राईब जे करताय ते आमच्या व्हिडिओच्या प्रगतीसाठी, अनेक जणांपर्यंत हा व्हिडिओ जाण्यासाठी हे फार आपल्याला आवश्यक असतं. म्हणून हाईप पण करा, लाईक पण करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंट पण करा. जर तुम्हाला आमचा इंग्लिश स्पीकिंगचा कोर्स पण जॉईन करायचा असेल तर त्याची कॉमेंट बॉक्स, मोबाईल नंबर मी समोर पट्टीवर दिलेला आहे. व्हॉट्सअपची जर लिंक आहे ती मी आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये आणि आतमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये पण दिलेली आहे. तर तिथे जाऊन तुम्ही आपल्या स्पोकन इंग्लिशच्या क्लासमध्ये डीपमध्ये आपल्या स्पोकन इंग्लिशच्या क्लासबद्दल अधिक माहिती घेऊ शकता. धन्यवाद. थँक्यू. बाय.